आता बघूयात कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या पीक पाणी या खास भागातून। सुरुवातीला बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर जिल्हा खरीपाच्या पेरणीत राज्यात अव्वल ठरलेला आहे। जिल्ह्यात 4,08,000 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे। यंदा मागील वर्षीपेक्षा 140% पेक्षा जास्त खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत, तर राज्यात आतापर्यंत 1.25 कोटी हेक्टरपर्यंत पेरणी करण्यात आली आहे। आणि याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे, त्यामुळे जवळपास खरीपाच्या 140% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत। आपण पाहतोय वेळेत पाऊस झाल्यामुळे पेरण्या देखील वेळेत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खरीपाच्या पेरणीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा हा अव्वल क्रमांक लागलेला आहे। सोलापूर जिल्ह्यात आभाळ जरी येत असलं तरी म्हणावा तसा पाऊस हा झालेला नाही, त्यामुळे दमदार पाऊस व्हावा इतकीच माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। तिकडे उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जोरदार पाऊस बरसतोय। संततधार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय। अनेक दिवस पावसाने इथं पाठ फिरवलेली, मात्र आता जोरदार पाऊस पडतोय। आणि इथला सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची खरं तर दमदार सुरुवात झाली असून मी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात आलेलो आहे। खरं तर गेली 2 दिवसापासून या परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून मुसळधार पावसामुळे भात खाचरही पाण्याने तुडुंब भरलेली आहे। शेतकऱ्यांची खरं तर या ठिकाणी आता भात लागवडीची लगबग सुरू आहे। भात खाचरही पाण्याने तुडुंब भरले असून शेतकरी खरं तर सुखावलेला आहे। गेले अनेक दिवस या परिसरात पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची भात लागवड ही खरं तर उशिरा सुरू झालेली आहे। खरं तर मुंबईत गेली काही दिवसापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि मुंबईतला पाऊस खरं तर घाटमाथा चढून हा वरती आलेला आहे, त्यामुळे या परिसरात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सध्या शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालेला आहे। मात्र अद्यापही अनेक भागात खरं तर पावसाची प्रतीक्षा आहे। जुन्नर तालुका असतील, पूर्व पट्टा असेल किंवा शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्याचा पूर्व पट्टा असेल, या परिसरात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। मात्र पश्चिम पट्ट्यात सध्या पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून शेतकऱ्यांना एक प्रकारे हा दिलासा मिळालेला आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। तिकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा काढण्याची मुदत आज संपतीये, पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये विमा भरण्यासाठीचं सर्व्हर डाऊन आहे। लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची गर्दी असल्यानं सर्व्हर बंद पडतंय। अजूनही 2 लाख शेतकरी विमा प्रक्रियेच्या बाहेर आहेत, त्यामुळे ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। शासनाचं लक्ष घोषणा करणं, घोषणेचा पाऊस पडणं, प्रत्यक्षात त्या लोकांना फायदा होते की नाही त्याकडे दुर्लक्ष करणं हे सरकारचं काम आहे। या ठिकाणी प्रकाशाने दिसत आहे सर्व्हर डाऊन आहे। एकीकडे लाडली बहीण योजना काढलेली आहे, एकीकडे 1 रुपयाचा पीक विमा काढलाय, पण सर्व्हर डाऊन झाला त्याचं काय? यानंतर पीक पाण्याच्या इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 91% पेरणी आटोपल्या असून यात सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची झाली आहे। 2,32,286 हेक्टरवर सोयाबीनची तर कपाशीची 2,05,832 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे। देहूतील विठ्ठलवाडीत भात लागवडीला वेग आलाय। मुबलक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू आहे। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरला जाण्यासाठी शेतीची कामं उरकण्यात येत आहेत। हिरवी मिरची आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे। पालेभाज्याही स्वस्त झाल्या आहेत। पूर्वी 30 रुपये पावप्रमाणे मिळणारी मिरची आता 20 ते 30 रुपये किलोप्रमाणे घाऊक बाजारात मिळू लागली आहे, तर पालेभाज्या, भेंडी, वांगी 30 रुपये किलोप्रमाणे मिळू लागली आहेत। मिरची आणि भाजीपाल्याची आवक वाढल्यानं मिरची आणि भाजीपाला आता स्वस्त होऊ लागलाय। यवतमाळच्या राळे गावात शेती पिकांना पावसाचा फटका बसला। सुरुवातीला समाधानकारक पावसानंतर लागवड खरीप पिकं अंकुरली होती। अनेक शेतकऱ्यांनी डवरणी केली, मात्र 2 दिवसात पावसाचा जोर वाढला आणि शेतातील मातीच वाहून गेली। दरम्यान नुकसान भरपाईची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। वाशीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तोरणाळामधील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, तर नदी नाल्यांच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेती खरडून निघाली आहे, तर काही ठिकाणी शेतात गुडघाभर पाणी साचलंय। सरकारनं या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
50 कोटींच्या शेततळ्याचं काम करण्याची बतावणी करत जळगावातील कंत्राटदाराची 45 लाखांची फसवणूक झाली आहे। याबाबत माजी राज्य माहिती आयुक्त यांच्यासह अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगाव जिल्हा न्यायालयानं दिले। लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे। खरेदीदारांनी शेतमाल खरेदी केल्यानंतर 24 तासात पैसे द्यावेत या मागणीसाठी आडते आंदोलन करत आहेत। जे खरेदीदार लिलावात उतरणार नाहीत त्यांचं लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।